श्री शिवाय नमस्तुभ्यम. आज आपण पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन कसे करायचे हे बघणार आहोत. तर आपण हे पशुपतीनाथ व्रत 5 करायचे असतात. 5 सोमवार पूर्ण झाल्यानंतर 5व्या सोमवारी आपल्याला हे उद्यापन करायचे असते. ह्या उद्यापनाला आपल्याला जास्त काहीही करण्याची गरज नसते. म्हणजे 16 सोमवार सारखे कुणी जोडपे जेवायला घालणे किंवा ब्राह्मणाला जेवण देणे वगैरे असं काहीही करायचं नसतं. अगदी साधं सिंपल या व्रताचं उद्यापन आहे. तर या व्रताच्या उद्यापनासाठी आपण नेहमीप्रमाणे जी संध्याकाळची पूजेची थाळी तयार करतो तशीच करायची आहे. म्हणजे आपण सकाळची जी पूजेची थाळी असते तीच घ्यायची आहे. यामध्ये फक्त आपल्याला 108 तांदूळ किंवा मूग किंवा बेलपत्र किंवा फुलं या चारींपैकी एक वस्तू आपण 108 मोजून घ्यायची आहे आणि ती 108 मोजल्यानंतर एका वाटीमध्ये घेऊन घ्यायची आहे. आणि एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्या नारळाला आपण कलावा बांधून घ्यायचा आहे आणि दक्षिणा घ्यायची आहे. तर दक्षिणा ही 11 रुपये किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. पण 11 रुपये आणि एक नारळ कलावा बांधून आपल्याला शेवटच्या म्हणजे 5व्या सोमवारी घ्यायचं असतं. बाकी सर्व पूजा आपली नेहमीच्या सोमवारप्रमाणेच असते. फक्त 108 तांदूळ, मूग, बेलपत्र किंवा फूल या 4ही वस्तूंपैकी एक कुठलीही वस्तू जी तुमच्याजवळ अवेलेबल असेल ती वस्तू 108 तुम्ही घ्यायची आहे. घरूनच तुम्ही ही वस्तू मोजून घेऊन जायची आहे. आणि नेहमीप्रमाणे आपलं एक तांब्या पाणी, फूल, बेल, चंदन, अक्षदा, कापूर, आरतीसाठी दिवा, अगरबत्ती, असं तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल, गुलाल, लाल चंदन ते घ्यायचं आहे. आणि एक बसण्यासाठी मी आसन घेतलेलं आहे. तर आपली ही नेहमीप्रमाणे पूजा आहे ती आपण तशीच करायची आहे. संध्याकाळची जी पूजा असते. चला तर आता आपण मंदिरात जाऊया. तर मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मंदिराच्या उंबऱ्याच्या पाया पडायच्या असतात. म्हणजे जी मंदिराचा दरवाजा असतो त्याचं आपण उंबऱ्याचं दर्शन घ्यायचं असतं. नंतर आपण मंदिरात प्रवेश करायचा असतो. तर हे बघा, आमच्या इथले हे मंदिर आहे. तिथं शिवशंकराचा असा सुंदर फोटो आहे. मन प्रसन्न होतं फोटो बघून. हे बघा, अशा पद्धतीने हे शिवलिंग आहे. तर आपण नेहमीप्रमाणे शिवलिंगाची पूजा करायची आहे. जर तुमच्या इथे सकाळी जर कुणी गुरुजी वगैरे मंदिरामध्ये अभिषेक करू देत नसतील तर तुम्ही फक्त बेलपत्राने पाणी आणि दूध, पंचामृत असं शिंपडून घ्यायचं आहे. जर तुमच्या इकडे संध्याकाळचा कुणी अभिषेक करू देत नसतील, कारण काही मंदिरामध्ये संध्याकाळी एकदा शृंगार झाल्यानंतर अभिषेक गुरुजी करू देत नाही, तर त्यामुळे तुम्ही फक्त पाणीचा शिडकाव दिला तरी देखील चालेल. तर मी या ठिकाणी चंदन लावून घेतले आहे. गुलाबाचे चंदनाचा मी वापर केला आहे. तर ओल्या चंदनाने मी त्रिपुंड लावून घेत आहे शिवलिंगाला. तुमच्याकडे जे चंदन अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकतात. त्रिपुंड लावल्यानंतर ओम काढून घेत आहे. सॉरी. तर अशा पद्धतीने तुम्ही पंचोपचार पूजा करायची आहे. तुमच्याजवळ जे साहित्य असेल त्या साहित्याने तुम्ही पूजा करून घ्या. हे बघा, जानवं देखील मी शिवलिंगावर अर्पित केलेलं आहे. फूल वाहून घ्यायचे आहेत. फूल, बेलपत्र, पुष्प जे तुमच्याजवळ असेल ते आपण शिवशंकराला अर्पित करायचं आहे. हे बघा, माझ्याकडे गुलाबाचे फूल होते तर मी गुलाबाचे फूल वाहून घेत आहे. तुमच्याकडे जर कमळाचे फूल तुम्हाला मिळाले तर ते देखील तुम्ही वाहू शकतात. धोत्र्याचे फूल जर मिळाले तर नक्कीच तुम्ही शिवशंकराला अर्पित करा. जर तुमच्या इथे गोकर्णाचे फूल मिळाले ते देखील तुम्ही शिवशंकराला अर्पित करा. हे बघा, बेलपत्र मी वाहून घेत आहे. कार्तिकेय, गणेश आणि अशोक सुंदरीला देखील मी वाहून घेतले आहे पुष्प. आता हे बघा, 108 जे मी तांदळाचे दाणे
घेतले होते ते आपण वाहून घ्यायचे आहे. हे फक्त शेवटच्या सोमवारीच आपल्याला करायचे असते. तर तुम्ही कुठलाही एक मंत्राचा जाप करत एक अक्षदा किंवा मुगाचा दाणा किंवा फूल किंवा बेलपत्र तुम्ही जे नेले असेल ते एक तुम्ही कुठलाही एक मंत्राचा उच्चार करून वाहून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी श्री शिवाय नमस्तुभ्यं असं बोलून एक अक्षदा वाहून घेत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. अशा पद्धतीने आपण 108 वेळेस मंत्र बोलून अक्षदा वाहून घेतले आहे. आता जे आपण नारळ ज्याला कलावा लपेटून घेतला आहे ते आणि 11 रुपये दक्षिणा शिवलिंगाला अर्पित करायचं आहे. लक्षात ठेवा, कधीही असं आपण जे फळ किंवा नारळ ठेवतो ते असे खालीच ठेवायचे आहे. शिवलिंगावर कधीही आपण फळ किंवा नारळ ठेवायचे नाहीये, असे खालीच ठेवायचे असते. अशा पद्धतीने खाली आपण ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही कुठल्याही मंत्राचा उच्चार करू शकतात, नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय. तर अशा पद्धतीने नारळ ठेवल्यानंतर मी आता दिवे लावून घेणार आहे. तर दिवे लावण्याच्या आधी मी खाली काही फुलांच्या पाकळ्या ठेवून घेत आहे. त्यावर आपण जे 6 दिवे घरून घेऊन जातो ते ठेवायचे असतात. तर हे दिवे आपल्याला मंदिरातच प्रज्वलित करायचे असतात. तुम्ही पंतीच न्यायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही कणकेचे देखील दिवे तयार करू शकतात. 6 दिवे आपण कणकेचे तयार करून घ्यायचे आहेत, परंतु या ठिकाणी मी पंतीच घेतले आहे. कुठलेही दिवे चालतील. तर हे बघा, अशा पद्धतीने मी दिवे ठेवून घेतले आहेत. तर या 6 पैकी आपल्याला फक्त 5च दिवे प्रज्वलित करायचे असतात. एक दिवा आपल्याला घरी घेऊन यायचा असतो, त्यामुळे आपण फक्त 5 दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत. हे दिवे आपण मंदिरात जाऊनच प्रज्वलित करायचे आहेत. आणि जो एक दिवा आपण घरी घेऊन येतो तो मंदिरातून प्रज्वलित करून घेऊन यायचा नाहीये. तो आपण घरी आल्यानंतर उंबऱ्याच्या उजव्या साईडला प्रज्वलित करायचा आहे. पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच. तर अशा पद्धतीने हे व्रताचे उद्यापन असते. 5 दिवे मी प्रज्वलित केले आहे. आता मी प्रसाद ठेवून घेत आहे. प्रसाद देखील आपण जेवढा न्यायचा असतो तेवढाच बनवायचा असतो. बनवून कढईमध्ये आपण प्रसाद उरवून ठेवायचा नाहीये. अगदी थोडा आपल्याला जेवढा मंदिरात न्यायचा आहे तेवढाच प्रसाद बनवायचा आहे. आणि त्या प्रसादाचे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला 3 हिस्से करायचे असतात समान. घरून आपण 3 हिस्से करून न्यायचे नाहीये. मंदिरात गेल्यानंतरच आपण प्रसादाचे 3 हिस्से करायचे असतात. बघा, आता मी प्रसादाला पाणी फिरवून घेत आहे. तर मंदिरात गेल्यानंतर प्रसादाचे 3 हिस्से करायचे आहेत. घरात कढईमध्ये प्रसाद आपल्याला उरू द्यायचा नाहीये, त्यामुळे तेवढाच प्रसाद बनवायचा आहे जेवढा आपल्याला न्यायचा आहे. तर मी आता आरतीची तयारी करून घेत आहे. म्हणजे मी निरांजन प्रज्वलित करून घेणार आहे. आता आपल्याला आरती म्हणून घ्यायची आहे. प्रसाद वगैरे अर्पित केल्यानंतर, दिवे प्रज्वलित केल्यानंतर आपण निरांजन लावून घ्यायचे आहे आणि अगरबत्ती लावायची आहे. हे बघा, आपण धूप देखील नेऊ शकतात. हे बघा, मी अगरबत्ती फिरवून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपण गणपतीची आणि शिवशंकराची आरती करून घ्यायची आहे. अगदी मनोभावे आपण ही पूजा करायची असते. आणि शेवटचा सोमवार असल्यामुळे शिवशंकराला प्रार्थना करायची आहे, आपली मनोकामना सांगायची आहे. आरतीनंतर मी आता कापूर प्रज्वलित करत आहे. कापूर आरती देखील आपण करून घेणार आहोत.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दं भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी सहितं नमामि. हे बघा, अशा पद्धतीने आपली पूजा संपन्न झाली आहे. आता आपण जो एक दिवा प्रज्वलित केला नव्हता तो आपल्या ताटामध्ये ठेवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित न करताच ताटात ठेवायचा असतो. अशा पद्धतीने सुंदर आपली पूजा झाली आहे, उद्यापन झालेले आहे. आणि आपण आता नंदीची देखील पूजा करून घेणार आहोत. नंदीला देखील धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे. आणि प्रार्थना करायची आहे. नंदीला देखील आपली जी मनोकामना आहे ती सांगायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपली उद्यापनाची पूजा संपन्न झाली आहे. आता जो एक प्रसादाचा भाग आहे तो 3 प्रसादाच्या भागापैकी एक प्रसादाचा भाग आपल्याला आपल्या ताटात घ्यायचा आहे आणि घरी घेऊन जायचा आहे. तर घरी घेऊन गेल्यानंतर हाच प्रसाद आपल्याला आधी खायचा आहे. नंतर आपण उपवास सोडायचा आहे. घरी आल्यानंतर दरवाजाच्या उजव्या साईडला आपण जी एक पंथी आणली होती तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नमस्कार आपल्याला उंबऱ्याचा करून घ्यायचा आहे. तर प्रसाद खाऊन आपण उपवास सोडून घ्यायचा आहे. या पद्धतीने आपला पशुपतीनाथ व्रताचे 5 सोमवार पूर्ण झाले. अशा पद्धतीने